शिवसेना शिवलौसेना संघटनेच्या वतीने आज मातंग समाजातील बँड कलाकारांच्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे। मागील कोरोना काळापासून ते आजपर्यंत मातंग समाजातील बँड कलावंत यांच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे आणि आज कोरोना काळ निघून गेल्यानंतरही सद्यस्थिती जी आहे ती पारंपरिक वाद्यांचा लोकांना विसर पडलेला आहे आणि या पारंपरिक वाद्याचा विसर पडल्यामुळे सामाजिक स्थिती बघता मातंग समाजातील बँड कलाकार हा ज्या व्यवसायाच्या वर अवलंबून होता त्याचा व्यवसायच बुडाला असल्याची आजची स्थिती आहे। यामुळे या बँड कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या धरणे आंदोलनाद्वारा मातंग समाजातील बँड कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा मिळून त्यांना शासकीय मानधन सुरू व्हावे। त्याच्यानंतर जे बँड पथकातील समूह आहे, संच आहे, यांना पुनर्जीवित करण्यासाठी किमान 10 लाख रुपये अनुदान मिळावं। यानंतर मातंग समाजातील बँड कलाकारांच्या व्यतिरिक्त डफळे वादक आहे, हलगी वादक आहे, या लोकांना सुद्धा न्याय मिळावा। यानंतर बँड कलाकारांच्या मुलांना प्रशिक्षण केंद्र म्हणून पोलीस भरती सारख्या ठिकाणी यांना प्राधान्य मिळावं, यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन व्हावं शासनाकडे। आणि आणखी एक विषय असा आहे प्रामुख्यानं की बँडच्या गाड्या ह्या पकडल्या जातात, RTO आणि पोलीस प्रशासनाकडनं अडवणूक केल्या जाते। तर या गाड्या मॉडिफाय केलेल्या आहे, परंतु मॉडिफाय का करण्यात आल्या? कारण DJ सारखा जो वाद्याचा समूह आहे, प्रवाह आहे, तो समोर आल्यामुळे आणि व्यवसायामध्ये टिकणे हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे प्रमुख मागणी RTO आणि पोलीस प्रशासनाकडनं याकडे गाड्यांची अडवणूक करू नये आणि शासनाने याच्यावरती प्रामुख्यानं लक्ष देऊन उपाययोजना करावी वाहनांच्या संदर्भाने।